हरिओम. सुरेखा स्टेजरमध्ये आपले स्वागत. बरेच दिवसांनी मला हा व्हिडिओ अपलोड करायला चान्स मिळाला आहे, कारण आमच्या घरासमोर आणि आजूबाजूला बरीच कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत. त्यामुळे मला शूटिंग करायला जमत नव्हतं, त्याबद्दल क्षमस्व. तर आता मे महिना चालू झाला आहे, मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. तर चला तर मग आज करूया आपण मिश्र लाह्यांचा चिवडा. तर त्याच्यासाठी जे मी घेतलेले साहित्य आहे, इथे मी हे सगळं एक एक वाटी साहित्य घेतलेलं आहे. आपल्याला प्रमाण कमी जास्त आपण काहीही घेऊ शकता. इथे मी ह्या नाचणीच्या लाह्या आहेत, बाजरीच्या लाह्या आहेत, ज्वारीच्या लाह्या आहेत, साळीच्या लाह्या आहेत, चुरमुरे आहेत. नंतर शेंगदाणे घेतलेत मी अर्धा वाटी. नंतर इथे तिखट, मीठ, हिंग, हळद, पिठी साखर आणि आमचूर पावडर. सुरुवातीला पातेल्यामध्ये आपण या ज्या सगळ्या लाह्या आहेत, त्या सगळ्या लाह्या आपण एकत्रित करून घेऊया. साळीच्या लाह्या चांगल्या निवडून घ्यायच्या आहेत. चुरमुरे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत. आता आपण गॅसवर तेल गरम करून घेणार आहोत. याच्यामध्ये आता आपण 4 चमचे तेल घालून घेऊया. त्या तेलामध्ये आपले हे जे शेंगदाणे आहेत, हे आपण शेंगदाणे चांगले परतून घेऊयात. आपले शेंगदाणे परतत आहेत तोपर्यंत आपण याच्यामध्ये तिखट, चवीप्रमाणे मीठ, हे सगळं आपल्या चवीप्रमाणे आपण कमी जास्त घालू शकता. नंतर पिठी साखर. पिठी साखरेने जरा चव छान येते. थोडी आमचूर पावडर. पुन्हा हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया. आणि त्याच्यामध्ये आता आपण हे जे परतून घेतलेले दाणे आहेत, ते दाणे त्याच्यामध्ये टाकून घेऊया. पुन्हा एकदा दाणे मिक्स करून घेऊया. आधी ह्या तेलामध्येच आपण हिंग आणि हळद घालून घेणार. हिंग, हळद ह्याच्यामध्ये परतल्यानंतर हे उरलेलं जे सगळं तेल आहे, ते आपण ह्या मिश्रणावर टाकून घेणार आहोत. आणि पुन्हा एकदा हे आपलं सगळं मिश्रण आपण छान एक मिक्स करून घेणार. आमच्या माहेरी लहानपणी ज्वारीच्या लाह्या अशा डबा भरून असायच्या, आणि पटकन काही भूक लागली की त्याच्यामध्ये तेल, तिखट, मीठ घालून नुसतं सुद्धा आम्ही न परतता खात होतो. तर आता आपला हा जो चिवडा आहे, हा चिवडा तयार झालेला आहे. आपण ह्याला चांगला आता मिक्स करून घेतलेला आहे. आता ह्याला आपण 1 मिनिट छान आता आपलं मिक्स झालेलं आहे. आता याला आपण फक्त मंद आचेवर या पातेल्याला आपण गरम करून घेणार आहोत. म्हणजे आपले हे जे सगळ्या लाह्या आहेत, त्या छान कुरकुरीत राहतील. 1-2 मिनिट आपण हे पातेलं गरम करून घेतलेलं आहे. आणि आता आपला हा चिवडा तयार झालेला आहे. हा गार झाल्यावर आपण आता
डब्यामध्ये भरून ठेवू शकतो. आता कधी आपल्याला वाटलं की पटकन थोडं चटपटीत काहीतरी खावं, तर हाच आपण चिवडा घेणार आहोत आणि त्या चिवड्यामध्ये हा चिवडा आहे. हा चिवडा घ्यायचा आहे आणि त्या चिवड्यामध्ये थोडं टॅमॅटो आणि कांदा कोथिंबीर घालून आपली ही छान अशी चिवड्याची भेळ सुद्धा तयार आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.